हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये बोलली होती, जो मी काल व्हिडिओ बनवला होता एंजल्स नंबर्सचा. तर मी बोलली होती की आपल्या चॅनलचं नाव बदलायचा माझा विचार चालू आहे. तर मी फायनली आज चॅनलचं नेम बदललं आणि नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल हे नाव ठेवलेलं आहे. ह्याचा अर्थ काय काय ते सगळे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर आजचा व्हिडिओ हा आपल्या राशींविषयी असणार आहे. म्हणजे 12 रास असतात, मी तुम्हाला कालच सांगितली होती. त्याची पहिली रास असते मेष रास. तर तुम्हाला त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे सांगणार आहे त्याबद्दल थोडक्यात. म्हणजे तुम्हाला कळेल की मेष रास कशी असते, काय असते. ज्यांची मेष रास आहे पहिले म्हणजे त्यांनी मला कमेंट करून सांगायचं की तुमच्यासोबत हे रेझोनेट होतं आहे का. मेष रास ही राशीचक्रातील पहिली रास आहे. या राशीचा स्वामी जो असतो तो मंगळ ग्रह आहे आणि ही अग्नितत्वाची रास आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे मेंढा आहे. तुम्हाला समोर चित्रसुद्धा दिसत असेल. या राशीचं जे प्रतीक असतं ते कशी रास ओळखायची, कुठली रास आहे, त्याचं प्रतीक म्हणजे मेंढा आहे. मेष राशीचा व्यक्ती अतिशय साहसी, ऊर्जावान, स्वाभिमानी आणि उत्तम गुण असलेला असतो. आणि पण कधीकधी ह्यांच्यामध्ये प्रचंड आक्रमकपणा आणि हट्टीपणा दिसून येतो. तर ह्यांचे आपण गुण आणि अवगुण बघूया इथे. तर चांगले गुण म्हणजे यांच्यामध्ये असतो की हे चांगलं नेतृत्व करतात. ह्यांच्यामध्ये नेतृत्व करायची जो गुण असतो तो खूप चांगल्या प्रकारे असतो. धाडसी असतात, ऊर्जावान असतात. हे लोक अतिशय साहसी, हिमती आणि ऊर्जावान असतात. आव्हानांना तोंड द्यायला ह्यांना खूप आवडते. स्वातंत्र्यप्रिय असतात, म्हणजे इंडिपेंडेंट राहायला खूप आवडतं. कोणाच्याही दबावाखाली ते राहू शकत नाही. हुकुमशाही आपण बोलतो ना, त्याच्याखाली राहू शकत नाही. कोणाच्या खाली म्हणजे कोणा बॉस असेल त्यांच्या खाली जास्त काम करायला ह्यांना आवडत नाही. म्हणजे कुठे जरी नोकरी करिअरमध्ये जरी करत असतील तर त्यांना जास्त जर तिथे हुकुमशाही चालू असेल तर तिथे त्यांना अजिबात आवडणार नाही. स्वातंत्र्यप्रिय असतात, इंडिपेंडेंट राहायला आवडतात, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. तापट असतात, राग खूप येतो. ऑफकोर्स मंगळ ग्रह असल्यामुळे त्यांना तापट स्वभाव असणं स्वाभाविकच आहे. मंगळाच्या प्रभावामुळे हे अतिशय तापट, चंचल आणि थोडे रागीट स्वभावाचे असतात. राग पटकन येतो पण शांतही होतो. निर्णयात घाई, आता बघा हे अवगुण आहे यांच्यामधल्या, निर्णयात घाई करतात. हे लोक कधी कधी निर्णय घेण्यात खूप घाई करतात, त्यामुळे त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप असतो गाईज. म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास असतो. स्पष्ट बोलणारे असतात. मेष राशीचे तुम्ही जे बघाल, तुम्ही असाल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही बघितलं ना, ते खूप पटकन बोलतात आणि स्पष्टपणा असतो त्यांच्या बोलण्यामध्ये. उत्साही असतात. कुठलं पण काय कार्य जर करायचं असेल, कुठे ट्रिप काढायची असेल किंवा कुठलं पण जर कार्य असेल ना, ते एकदम पटकन तयार होणार. आणि त्यांच्यामध्ये ना नेतृत्व करायची क्षमता खूप चांगली असते. म्हणजे लिडरशिप क्वालिटी असते ना, ती खूप छान असते. आणि धाडसी असतात. कुठल्याच गोष्टीसाठी ते असे घाबरणार नाही. कुठलं पण कठीण काम त्यांच्या हातात दिलं ना तर नेहमी ते तयार असतात. तर हे आपण चांगले गुण बघितले जास्तीत जास्त. तर त्यांच्यामध्ये ना आपण अवगुण बघूया. जे मेष राशीचे असतात त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय अवगुण आहे, तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. तर तुम्ही अतिशय संतापी आहात. म्हणजे तुम्ही खूप जास्त चिडता लवकर, त्यामुळे पटकन राग येतो. त्यामुळे खूप वेळा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. कधी कधी अशा गोष्टीवर तुम्ही चिडू शकतात, त्यामुळे समोरच्याला त्रास होऊ शकतो. आणि अतिशय जास्त तापटपणा असेल तर खूप आजारसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे BP वगैरे तुम्हाला होऊ शकतो. सो त्यानंतर दुसरं बघितलं तर हट्टीपणा खूप असतो ह्यांच्यामध्ये. एकदा घेतलेला निर्णय किंवा केलेली जिद्द सोडायला तयार होत नाही. म्हणजे बोलताना जिद्द कुठली घेतली, कुठल्या गोष्टीत हट्टीपणा केला तर सोडणारच नाही. हट्टी स्वभावाचे खूप असतात. घाई गडबड खूप करतात. ह्या राशीचे जे व्यक्ती, स्त्री कोणी पण असेल, ते खूप घाई गडबड करतात. कोणती गोष्ट खूप घाईमध्ये करतात, ज्यामुळे बऱ्याचदा त्यांना चुकीचे निर्णय घेतात. ते बघा किती मोठं लॉस आहे ज्यामध्ये तुमचं. आणि अहंकारी पण खूप असतात. ॲटिट्यूड कधी कधी तुमचा खूप वाढतो. स्वतःसमोर इतरांचे ऐकून न घेण्याची प्रवृत्ती आणि कधीकधी असलेला घमंड नुकसान करतो. आणि आक्रमकपणा, समोरच्या व्यक्तीचा विचार न करता थेट
टोकाची भूमिका घेता गाईस तुम्ही. बघा किती म्हणजे तुमच्यामध्ये अवगुण आहे. तुम्ही ह्याच्यावर सुधार जर केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल गाईस. मेष राशीचे लोक जे असतात ना, ते आपल्या भावनांना व्यक्त करणारे असतात. सोबतच ते आपल्या भावनांशी पर्वा करणारेही असतात आणि कुठल्या अशा व्यक्तींना आपल्या साथीच्या रूपात बघतात जे त्यांच्या भावनांना समजून घेईल किंवा दुखवणार नाही. तर हे एक लव्ह लाईफबद्दल सांगितले आहे मी तुम्हाला. तर अजून सांगायचं म्हटलं तर मेष राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वाची गोष्ट जर सांगितली, उत्तम सहाय्यक मदतगार सिद्ध होतात. या राशीचे लोक अन्य लोकांना आनंदी ठेवण्याचा आनंद घेतात, कारण मेष राशीतील लोक आपल्या मनाचे खूप चांगले असतात, म्हणून ते काही केले तर मनापासून करतात. मेष राशीचे जे पुरुष असतात, पुरुष आणि महिला दोघांसाठी ऊर्जेचा स्तर काही कमी नसतो. त्यांच्या व्यतिरिक्त हे लोक आपल्या जीवनात काहीही करतात. त्यांना खूप महत्त्वाकांक्षी आणि प्रतिस्पर्धी असतात. मग ते घरातील लहान मोठे काम असो किंवा छोटे असो, प्रत्येक क्षेत्रात राशीतील लोक सर्वश्रेष्ठ होण्याची इच्छा असते. एक म्हण आहे यांच्यासाठी गाईस, तुम्ही कुठलेही कार्य करण्याच्या आधी विचार करायला पाहिजे. तथापि मेष राशीतील जातकांसाठी ही गोष्ट अधिक महत्त्व ठेवत नाही, कारण ते पहिले कार्य करतात आणि नंतर विचार करतात. बघा, पहिले म्हणजे काहीतरी करायचं आणि नंतर त्या गोष्टीचा विचार करायचा. कधी कधी ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली पण असू शकते, कधी कधी तुम्हाला ही गोष्ट लॉसमध्ये पण टाकू शकते गाईज. बऱ्याच वेळा ते विचार न करता निर्णय घेतात. त्यांच्या निर्भयाचे मागणीत कारण नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास असतो, जो त्यांना जन्मतः मिळतो. मेष राशीचे जातक नेहमी वास्तविक गोष्टी करणे पसंत करतात आणि लोकांसोबत खूप सरळ व्यवहार करतात. या राशीतील जातक कधी पाठीत सुरी खुपसत नाही, परंतु बऱ्याच वेळा तोंडावरच लोकांशी भांडण करतात. म्हणजे तोंडावरच बोलून टाकतात पण पाठीत वार करत नाही. गुड, चांगली आहे गोष्ट ही. जेव्हा मेष लग्नाच्या व्यक्ती कुणावर प्रेम करतात, ओके, लव्ह लाईफबद्दल मी तुम्हाला सांगते. काही गोष्टी मी माझ्या नॉलेजनुसार तुम्हाला सांगते, काही गोष्टी मी ज्या एकत्रित करून बोलतात ना केलेल्या, त्या गोष्टी तुम्हाला सांगते, म्हणजे साठवलेल्या. जेव्हा मेष राशीचे लोक प्रेम करतात कुणावर पण, तर ते सुनिश्चित करतात की प्रेमात आपले सर्वश्रेष्ठ देतात. जेव्हा कुठल्या राशीच्या व्यक्तीवर ते प्रेम करतात तेव्हा नावड करतात, तर कुठल्या गोष्टीचा निसंकोचपणा त्यांच्यामध्ये नसतो. मोकळ्यापणाने प्रदर्शित करतात. ते आपले मत विचारांना व्यक्त करतात, म्हणजे लाजत नाही, मन मोकळ्याप्रमाणे बोलतात. मेष राशीच्या लोकांचे मन जिंकण्यासाठी व्यक्तीला खूप इमानदारपणा सक्रिय व्हावे लागते. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की मेष राशीच्या लोकांवर जे प्रेम करतात त्यांना त्यांच्या प्रकारे जगू द्यावे लागेल. ओके, तर तुम्ही त्यांच्यावर डॉमिनेटपणा नाही करू शकत. सो लव्ह लाईफबद्दल मी थोडं सांगितलं. आता मी तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल सांगते. तर मेष राशी जातकांचे करिअरवर नजर टाकली असताच त्यांचे लोक जिवंत मजबूत इरादा असलेले, स्वतंत्र विचार असलेले असतात. त्यामुळे जन्मतः नेता तुम्ही होऊ शकता. महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वास असतात. म्हणजे जे स्वतंत्र जे करिअरचे ऑप्शन आहे ते तुम्ही करू शकतात. आणि ते असं पण सांगितलं आहे की हे जास्त नोकरी नाही करत. म्हणजे मेष राशी जे पण लोक आहे ते जास्त नोकरी नाही करू शकत, बिझनेस करू शकता. जर तुमचा बिझनेस करायची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. आणि इथे दिलं आहे की मेष राशीचे लोक उद्योगी रूपात चांगले करू शकतात. म्हणजे उद्योग, ऑफकोर्स बिझनेस, सरकारी अधिकारी बनू शकतात. जर तुम्हाला गव्हर्मेंट जॉबची इच्छा असेल तुम्ही नक्की ट्राय करा. या राशीचे लोक आत्मनिर्भर असतात. अशा उद्योगांसाठी बनलेले असतात जे गतिशीलता, बरीच ऊर्जा आवश्यकता असते. या राशीचे लोक उत्तम सर्जन, टेक्निशियल, खेळण्याच्या किंवा सैनिक होऊ शकतात. सोबतच उत्तम इंजिनियर, कॉम्प्युटर, मेकॅनिकल क्षेत्र यांच्यासाठी उत्तम ठरते. धातू विज्ञान आणि ॲटोमोबाईल्सचे क्षेत्र यांच्यासाठी उत्तम दिलेले आहे गाईस. तर तुम्हाला मी थोडक्यात तुमच्याबद्दल सांगते. काही गोष्टी इथे मी माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगते आणि काही गोष्टी मी इथे जे स्टडी करून मी लिहून ठेवले ते सांगते. काही गोष्टी वाचून सांगते आणि काही गोष्टी माझ्या डोक्यात जे येतं ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही बघा, तुम्हाला काय योग्य वाटतं आहे ते.
इथे मेषराशीच्या स्त्रिया कशा असतात त्याबद्दल सांगते. मेषराशीच्या महिला मजबूत व्यक्तिमत्व, ध्येय, संकल्पना त्यांना विशेषतः बनवते. त्यांचे आपले विचार असतात. बऱ्याच वेळा खूप विचित्र आणि अभद्र व्यवहार करू शकतात. मेष राशीच्या महिला राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे अग्नी राशी सिंह आणि धनुमध्ये आपले सर्वात चांगला जीवनसाथी मिळवतात. ओके, 2 राशी आहेत ज्या मेष आणि मेष महिलांची ऊर्जा मेल खाते, म्हणजे सिंह आणि धनु इथे सांगितलंय. त्या व्यतिरिक्त मेष राशीच्या महिला तूळ राशीच्या पुरुषांसोबत चांगले नाते बनवू शकतात. हे महिलांसाठी सांगितलंय. तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुम्ही तूळ राशीचा व्यक्ती बघू शकतात. सो इथे अजून सांगितलं की आपल्या करिअरमध्ये मेष महिला खूप प्रेरित होते. त्यांच्यामध्ये एक मजबूत भावना असेल, आत्मविश्वास असेल तर तुम्ही ग्राहकांच्या समोर आपल्या विचारांना ठेवण्याची एक वेगळी पद्धत असते. कर्मचारी रूपात खूप मदतगार आणि उद्गार असतात. ह्यामुळे समस्या सोडवण्यासाठी लोक त्यांच्याकडे पाहतात. 9 ते 6 वाल्या जॉबमध्ये सहज नसतात. म्हणजे ऑफकोर्स इथे सांगितलं की तुम्ही जॉब नाही करू शकत, जास्तीत जास्त जॉब नाही करू शकता. आय थिंक सो मेष राशीचे लोक 100 आउट ऑफ 95% लोक जॉब नाही करू शकत. तुम्ही बिझनेस करू शकता, कारण की तुम्ही कोणाच्या खाली राहू नाही शकत. म्हणजे कोणी तुमचा डॉमिनेट करू नाही शकत असं सांगितलं इथे. मेष राशीतील जातक हे लोकांसोबत सहज असतात. त्यात मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ आहे. ज्या राशीतील लोकांसोबत तुमचे संबंध सर्वात अनुकूल आहे, म्हणजे ते मित्रांबद्दल दिले. तुमची मित्र रास जी आहे मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ आहे. आणि अजून दिलं आहे की वृषभ, कर्क आणि मकर ही सुद्धा तुमच्यासाठी चांगली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा तुमचं चांगलं जमू शकतं. मेष राशीचे लोक हे खूप साहसी, योद्धा व गर्व असलेले असतात. मेष राशीतील जातक कठीण मेहनत, आव्हान परंतु लढाईसाठी हटत नाही. मेष राशीचे लक्षण बरेच कौतुकास्पद आहे, मनोरंजक आहे, तथापि कधी कधी कुठल्या नात्यासाठी आव्हानात्मक असू शकतात. मेष राशीतील जातक साथीमध्ये सुसंगततेच्या व्यतिरिक्त नात्यांमध्ये नेहमी काही ना काही अस्थिरता कायम राहते. सो हे मेष राशीचे काही गुण अवगुण, काही त्यांचे मित्र, कोण शत्रू ह्याबद्दल सांगितले आहे. तूळ राशीसोबत सुद्धा तुमचं चांगलं जमू शकतं. आय थिंक सो मकर, कर्क आणि वृषभ रास ही तुमच्यासाठी शत्रू रास आहे. या तिन्ही राशींबद्दल मी तुम्हाला जे सांगितलं आहे ती शत्रू रास आहे तुमची. सो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुमची जर मेष रास असेल, तुमच्या मित्राची, तुमच्या परिवारामध्ये फॅमिलीबद्दल जर कोणाची मेष रास असेल तर नक्की त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा गाईज. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नक्की मला सांगा कसा वाटला, कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. नेक्स्ट सिरीज ही चालू झाली आहे. ही पहिली मेष रास घेतली मी. बाकीच्या पण राशींचे व्हिडिओ लवकरच येतील आपल्या चॅनलवर. लवकरात लवकर मी व्हिडिओ करायचा त्यावर प्रयत्न करेल. लवकरच येतील गाईज.